नमस्कार मित्रांनो, कसं चाललंय सगळं? मित्रांनो, मला तुम्हाला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. आनंद किंवा हॅपीनेस म्हणजे नक्की काय हो? आपण सगळेच आनंदाच्या शोधात धावतोय. आपल्याला वाटतं की जेव्हा मी नवीन गाडी घेईन, जेव्हा मी स्वतःचं 4BHK घर घेईन, जेव्हा मला प्रमोशन मिळेल, तेव्हा मी खऱ्या अर्थाने आनंदी होईन. आपण आनंदाला एका डेस्टिनेशनवर नेऊन ठेवलंय आणि दुर्दैवाने ते डेस्टिनेशन सतत पुढे पुढे सरकत राहतं. पण जर मी तुम्हाला सांगितलं की आनंद हा कुठल्या मोठ्या अचीव्हमेंटमध्ये नाही, तर तुमच्या रोजच्या छोट्या छोट्या सवयींमध्ये दडलाय, आणि हे मी नाही तर विज्ञान सांगतंय, तर आज आपण ज्या पुस्तकाचं सखोल विश्लेषण करणार आहोत त्याचं नाव आहे हॅपीनेस हॅक्स 100% सायंटिफिक, क्युरियसली इफेक्टिव्ह, आणि याचे लेखक आहेत ॲलेक्स पामर. आता हॅक म्हणजे काय, तर सोप्या भाषेत सांगायचं तर शॉर्टकट. अशी एखादी छोटीशी कृती जी करायला एकदम सोपी असते, पण तिचा रिझल्ट खूप मोठा आणि प्रभावी असतो. ॲलेक्स पामर यांनी या पुस्तकात जगभरातील मानसशास्त्रज्ञ आणि न्यूरोसायंटिस्टच्या अनेक वर्षांच्या संशोधनाचा अर्क काढला आहे. त्यांनी असे शेकडो हॅक्स दिले आहेत जे ऐकायला खूप साधे आणि कधीकधी विचित्र वाटतात, पण ते 100% सायंटिफिक आहेत. आज आपण हे हॅपीनेस हॅक्स डिकोड करणार आहोत. चला तर मग विज्ञानाच्या मदतीने आपलं आयुष्य थोडं अधिक आनंदी करूया. या पुस्तकातला पहिला आणि सर्वात मोठा भाग आहे आपलं शरीर आणि सभोवतालचं वातावरण. आपल्याला वाटतं की आनंद ही फक्त मनाची अवस्था आहे, पण विज्ञान सांगतं की आनंद ही पूर्णपणे एक केमिकल लोचा आहे. डोपामाइन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन हे हॅपी हार्मोन्स तुमच्या शरीरात तयार होतात. ॲलेक्स पामर एक अतिशय सोपा पण आश्चर्यकारक हॅक सांगतात. तुमची देहबोली. तुम्ही आत्ता हा पॉडकास्ट कसा ऐकत आहात? खांदे पाडून, पाठीत बाक काढून? जर हो, तर आत्ताच्या आत्ता सरळ बसा, खांदे मागे घ्या. लेखक सांगतात की जेव्हा आपण खांदे पाडून बसतो तेव्हा आपल्या मेंदूला सिग्नल जातो की आपण दुःखी किंवा हरलेले आहोत. पण जेव्हा आपण ताठ बसतो तेव्हा शरीरात टेस्टोस्टेरॉन म्हणजे आत्मविश्वासाचं हार्मोन वाढतं आणि कॉर्टिसोल म्हणजे स्ट्रेस हार्मोन कमी होतं. नुसतं सरळ बसल्याने तुमची मनस्थिती 5 मिनिटात बदलू शकते. दुसरा सायंटिफिक हॅक आहे द पेन्सिल ट्रिक, म्हणजे फेक स्माईलचा प्रयोग. तुम्हाला वाईट वाटतंय, डिप्रेशन आल्यासारखं वाटतंय? पामर सांगतात, एक पेन्सिल घ्या आणि ती तुमच्या 2 ओठांच्या मध्ये म्हणजे दातांमध्ये आडवी धरा. यामुळे काय होतं, तुमच्या चेहऱ्याचे स्नायू स्माईल केल्यासारखे ताणले जातात. विज्ञानानुसार जरी तुम्ही खोटं हसलात तरी तुमच्या मेंदूला वाटतं की अरे, चेहऱ्यावर स्माईल आहे म्हणजे नक्कीच काहीतरी चांगलं घडलंय, आणि तो मेंदू हॅपी हार्मोन्स रिलीज करायला सुरुवात करतो. फेक इट टिल यू मेक इट हे शरीराच्या बाबतीत 100% खरं आहे. तिसरा हॅक आहे निसर्गाशी संपर्क, फॉरेस्ट बाथिंग. जपानमध्ये याला शिनरिन योकू म्हणतात. आजकाल आपण सगळे AC रूममध्ये आणि लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर अडकलो आहोत. पामर यांच्यामध्ये दिवसातली फक्त 15 ते 20 मिनिटं जर तुम्ही निसर्गात हिरव्यागार झाडांमध्ये घालवलीत तर तुमच्या मेंदूला एक प्रकारचा रिबूट मिळतो. तुम्हाला हिमालयात जायची गरज नाही. तुमच्या जवळच्या बागेत जाऊन नुसतं शांत बसा. हिरवा रंग आणि मातीचा वास तुमच्या मज्जासंस्थेला त्वरित शांत करतो. आता आपण वळूया आपल्या माइंडसेटकडे. पैशाने आनंद विकत घेता येतो का, हा जगातील सर्वात जुना प्रश्न आहे. ॲलेक्स पामर विज्ञानाचा आधार घेऊन सांगतात, हो, पैशाने आनंद विकत घेता येतो, पण फक्त तेव्हाच जेव्हा तुम्ही तो योग्य ठिकाणी खर्च करता. हा हॅक नीट समजून घ्या. वस्तूंवर नाही तर अनुभवांवर पैसे खर्च करा. जेव्हा तुम्ही नवीन आयफोन घेता तेव्हा तो बॉक्स उघडताना खूप भारी वाटतं, पण 15 दिवसांनंतर काय होतं? तो आयफोन सवयीचा होऊन जातो, तो जुना वाटायला लागतो. याला मानसशास्त्रात हेडॉनिक ट्रेडमिल म्हणतात. म्हणजे तुम्ही सुखाच्या शोधात कितीही पळालात तरी शेवटी तुम्ही एकाच जागी असता, कारण तुम्हाला त्या नवीन वस्तूची सवय होते. पण जेव्हा तुम्ही एखाद्या ट्रिपला जाता, मित्रांसोबत ट्रेकिंगला जाता किंवा कुटुंबासोबत एखादं नाटक पाहायला जाता, तेव्हा तुम्ही एक अनुभव विकत घेता. अनुभवांची सवय होत नाही, उलट वेळेनुसार त्या आठवणी अधिक सुंदर होतात. 5 वर्षांनंतर तुम्ही तुमचा जुना फोन आठवून खुश नाही होणार, पण 5 वर्षांपूर्वी मित्रांसोबत केलेली ट्रिप आठवून तुम्ही नक्की हसाल. आणखी एक भन्नाट मानसिक हॅक आहे अँटिसिपेशन, म्हणजेच उत्सुकता.
लेखक सांगतात की सुट्टीवर जाण्यात जेवढा आनंद मिळतो त्याहून जास्त आनंद ती सुट्टी प्लॅन करण्यात मिळतो. तुम्ही 3 महिन्यांनंतरच्या ट्रिपचं बुकिंग आज करता तेव्हा तुमचे पुढचे 3 महिने त्या कल्पनेनेच आनंदी जातात. त्यामुळे नेहमी भविष्यात काहीतरी छान घडणार आहे याचं प्लॅनिंग करत राहा. आणि यातला सर्वात सोपा हॅक म्हणजे टू डू लिस्ट ऐवजी डन लिस्ट बनवा. आपण दिवसभर काय करायचं राहिलंय याच्या टेन्शनमध्ये असतो. त्याऐवजी रात्री झोपताना एक कागद घ्या आणि त्यावर लिहा की आज मी काय काय पूर्ण केलं. अगदी छोट्या गोष्टी. मी आज रूम साफ केली. मी आज वेळेवर जेवलो. जेव्हा तुमचा मेंदू ही डन लिस्ट बघतो तेव्हा त्याला एक वेगळंच समाधान म्हणजे सेन्स ऑफ अकम्प्लिशमेंट मिळतं. मित्रांनो, माणूस हा समाजशील प्राणी आहे, पण हातात मोबाईल आल्यापासून आपण खऱ्या माणसांपासून दुरावलो आहोत. ॲलेक्स पॉल्मर यांनी पुस्तकात सोशल हॅक्सवर खूप भर दिला आहे. यातला एक क्युरियसली इफेक्टिव्ह म्हणजे आश्चर्यकारक हॅक सांगतो, अनोळखी लोकांशी गप्पा मारणे म्हणजेच टॉकिंग टू वीक टाईज. विचार करा, तुम्ही ट्रेनने किंवा बसने प्रवास करत आहात. शेजारी एक अनोळखी माणूस बसलाय. आपण काय करतो? आपण पटकन हेडफोन्स लावतो, कारण आपल्याला वाटतं की अनोळखी लोकांशी कोण बोलत बसेल, कटकट नको. पण सायन्स सांगतं की जे लोक प्रवासात किंवा लिफ्टमध्ये शेजारच्या अनोळखी व्यक्तीशी नुसती छोटीशी स्माईल देऊन गप्पा मारतात त्यांचा तो संपूर्ण दिवस अतिशय आनंदी जातो. आपला मेंदू कनेक्शनसाठी भुकेला असतो. या छोट्या ओळखींना वीक टाईज म्हणतात आणि आनंदी राहायचं असेल तर त्या खूप गरजेच्या असतात. पुढचा हॅक आहे 20 सेकंदांची मिठी. जेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला, आई, वडील, बायको, नवरा किंवा मुलांना मिठी मारता तेव्हा ती मिठी किती वेळ असते? 2-3 सेकंद. सायन्स सांगतं की जर तुम्ही ही मिठी 20 सेकंदांपर्यंत टिकवली तर तुमच्या शरीरात ऑक्सिटोसिन नावाचा केमिकल मोठ्या प्रमाणात रिलीज होतं. याला लव्ह हार्मोन म्हणतात. हे हार्मोन तुमचा ताण, तुमची भीती आणि ब्लड प्रेशर सेकंदात कमी करतं. तर मित्रांनो, आपण ॲलेक्स पॉल्मर यांच्या हॅपीनेस हॅक्स या पुस्तकाचा एक जबरदस्त प्रवास केला. मित्रांनो, आनंद ही कोणतीही जादू नाही आहे आणि तो आकाशातून अचानक पडणार नाही. आनंद हे एक शास्त्र म्हणजे सायन्स आहे आणि हे शास्त्र आपल्या रोजच्या छोट्या छोट्या निवडींवर म्हणजे चॉईसेसवर आणि सवयींवर अवलंबून आहे. या पुस्तकात असे 100हून अधिक हॅक्स आहेत, पण मी तुम्हाला आज 100 गोष्टी करायला सांगणार नाही. आज तुमच्यासाठी फक्त एक छोटासा ॲक्शन प्लॅन आहे. आज या पॉडकास्टनंतर यापैकी फक्त एक हॅक ट्राय करा. कदाचित आज ऑफिसमधून येताना फोन बाजूला ठेवून शेजारच्या माणसाशी 2 शब्द बोला, किंवा घरी गेल्यावर तुमच्या आईवडिलांना किंवा जोडीदाराला फक्त एक घट्ट मिठी मारा आणि 20 सेकंद थांबा. किंवा अगदी काहीच नाही तर पाठीचा कणा ताठ करा आणि चेहऱ्यावर एक मोठी स्माईल आणा. तुम्हाला स्वतःला तो केमिकल बदल जाणवेल. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त आपण ते हॅक करायला शिकलं पाहिजे. मित्रांनो, जर तुम्हाला तुमचं आयुष्य खरोखर बदलायचं असेल तर हे पुस्तक नक्की वाचा. याची लिंक मी डिस्क्रिप्शन आणि कमेंट्समध्ये दिली आहे. तिथून तुम्ही ते लगेच ऑर्डर करू शकता. तुम्हाला आजचा हा एपिसोड कसा वाटला? या सायंटिफिक हॅक्सबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा, कारण आनंद हा एकमेव असा खजिना आहे जो वाटल्याने दुप्पट होतो. मी आता आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन पुस्तकासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, शांत रहा आणि छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद शोधत रहा. धन्यवाद.